नेतृत्वाने कर्तृत्वाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जरी ही छोटी अमाऊंट असली तरी सुद्धा असं वाटेल की ही 50,000ची स्पर्धा आपण खेळतोय. कारण अंडरआर्म मध्ये माझ्या तरी आय थिंक सो माझ्या तरी माहितीनुसार की ओपनची अशी स्पर्धा पाहायला मिळत नाही. फक्त अंडरआर्म बॉक्स आपण पाहू शकाल. कारण आज जे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं, जर आपण मुंबईमध्ये गेलात तर तुम्हाला फक्त डिक्लेरेशन झोन फक्त पाहायला मिळेल. 1 लाखाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. हे आपण सातत्याने पाहिलंय. ब्रँडेड स्पोर्टचे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. प्रोप्रायटर या ठिकाणी उपस्थित आहेत. आज केतन डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटीमध्ये पाहायला मिळतात. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत करीत आहोत. भावेश पुणेकर या ठिकाणी पाहायला मिळतात. कैलास यांचे सुद्धा परम मित्र या ठिकाणी उपस्थित झालेत, जे त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक हार्दिक विनोदजी यादव आपका तहे दिल से स्वागत करता हूं हमारे मुख्य मंच पर. तर एक चांगलं क्रिकेट क्वालिटी स्टँडर्ड जे श्रोते युट्यूबच्या माध्यमातून जीटीसी लाईव्हला जे जोडले गेलेत त्यांचं मनपूर्वक आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत. आज 3 समालोचक आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये आहेत. आमचे सिनियर भारत राऊत या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांच्यापासून आम्ही भरपूर काही शिकलोय, शिकतच राहावं हीच आमची इच्छा आहे. आणि त्यांच्या समवेत नवतरुण उभा सितारा याच विभागातील याच गावातील अक्षय साटम यांचं सुद्धा आम्ही कॉमेंट्री स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत करीत आहोत. आमची जेटीसीची पूर्ण टीम, कामेश पाटील अर्थातच एक चांगल्या प्रकारचं आपण पाहतो कम्प्युटराइज ज्यांना पाहिलं जातं असे स्कोरर मात्र मॅन्युअल स्कोरर आहेत. कामेश पाटील आमचे ऑफिशियल स्कोरर, विजयजी कांबळे ज्यांनी मनोहर प्रीमियर लीग आमच्या समेत हाताळली होती, तदनंतर मृणाल म्हात्रे आणि त्यांची संपूर्ण टीम. कॅमेरामॅन जर आपण पाहिलं तर सौरभ काठे या ठिकाणी कॅमेरामॅन चांगल्या प्रकारचं कॅमेऱ्यात बंदिस्त करतात, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत करीत आहोत. थोड्याच वेळात आपल्याला आवाज ऐकायला मिळेल. टेक्निकली थोडासा प्रॉब्लेम क्रिएट झाला होता, त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून आणि मोहनदादा पाटील यांच्या माध्यमातून. एक चांगलं क्रिकेट यस स्टार्ट ऑफ द मॅच. ऑल द बेस्ट दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. तर पारसनाथ परेरानगर वर्सेस अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र. पहिला चेंडू डिफेन्स या ठिकाणी क्वालिटी फलंदाजाची ओळख दाखवताना, कारण अंडरआर्म गल्ली क्रिकेट काही असो परंतु तुमचं डिफेन्स इज मोस्ट इम्पॉर्टंट हे आपण कित्येक वेळा पाहिलंय आणि तेच या ठिकाणी दर्शवत असताना फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर विशा. वेळेला हलक्याच्या हाताने फक्त गली रिजन मध्ये ढकलून दिलंय. तत्पूर्वी डिक्लेरेशन झोनची वाट पाहत होते की चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि कोणत्याही प्रकारची छेडछाणी करण्याचा प्रयत्न केला नाही आणि एक धाव निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. जेव्हा तुमची एक धाव येते बॅटमधून त्यावेळेला तुमचं मनोबल उंचावलं जातं, कारण जेव्हा जेव्हा एक धावेसाठी झगडलेत असा मार्वन अट्टापट्टू हा आपल्याला जवळजवळ 6 वर्ष त्याने दुसऱ्या धावेसाठी वाट पाहिली होती. यावेळेला ऑन साईडला फ्लेक केला जातोय. चेंडू मात्र या ठिकाणी निघून जाईल. पायाचा मिसफील्डचा फायदा मिळतोय का वाईडिश लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. तत्पूर्वी 3 क्षेत्ररक्षक येत आहेत. 3 धावा आणि चौथी धाव सुद्धा या ठिकाणी पूर्ण केली जाते. 4 धावा येत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 5 या धावसंख्येवर. तेजस आम्हाला या ठिकाणी दर्शवत असताना पंचांच्या भूमिकेत एक मॅग्निफिसंट प्लेअर, लेफ्ट हँडेड हार्ड हिटर बॅट्समन म्हणून ज्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते. द ग्रेट मराठा संघातून खेळताना पारसनाथ हा संघ प्रथम फलंदाजी करतोय. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची एज यावेळेला लागली होती का तर नाही, तर लेग बायचा इशारा या ठिकाणी पंचांकडून आपल्याला पाहायला मिळतो. कारण ज्या वेळेला लेग बायचा इशारा येतो त्यावेळेला खात्यामध्ये मात्र जोडणार नाहीये, परंतु तेजस अत्युत्तम काम करतात या स्पर्धेच्या माध्यमातून. विशाल आणि राहुल ही मात्र सलामीची आणि बिणीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. सलामीवीर म्हणून ज्यांची ख्याती आपण पाहू शकाल. 30 यार्ड सर्कलचं बंधन आहे. अंडरआर्म असून सुद्धा 30 यार्ड सर्कलचं बंधन हे क्वचित आणि कदाचित आपल्याला पाहायला मिळतं. खरोखरच सॅल्यूट असेल. यावेळेला आपण पाहतो ऑन साईडला चेंडू 30 यार्ड सर्कल जर आपण पाहिलं तर चेंडू निघून जातोय. तत्पूर्वी 2 धावा या ठिकाणी आपण पाहू शकाल आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या विजय कांबळे आम्हाला दर्शवत 7 धावा. सेवन रन्स. यावेळेला ऑन साईडला पुन्हा एकदा मात्र बॅटचं व्यवस्थित एलिव्हेशन बनवलं गेलं. चेंडू मिड ऑन डिप मिड विकेटला निघून जातोय. तत्पूर्वी 2 धावा, तिसऱ्या धावेसाठी 3 धावा आणि चौथी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. कारण या ठिकाणी कॅमेरामॅन सौरभ अॅक्युरेट लक्ष आहे, कारण जलद गतीने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. तत्पूर्वी पापणी लवते 4 धावा या ठिकाणी पळून काढल्या जात आहेत. ही अंडरआर्मची ताकद आपल्याला पाहायला मिळते. क्वचित आणि फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. फॉर एक्झाम्पल आपण पाहिलं तर कित्येक खेळाडू अंडरआर्म पासून आपल्याला पुढे येताना पाहायला मिळतात. धावसंख्या 11 रन्स. पारसनाथ परेरानगर या संघाची स्थिती आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झालंय. पहिल्या षटकामध्ये 2 चौकार म्हणण्याऐवजी मी तर म्हणेन 4 धावा पळून काढल्या आणि त्या चौकाराच्या सहाय्याने मात्र या ठिकाणी जोडल्या गेल्यात. ही अंडरआर्मची ताकद मात्र क्वचित आणि कदाचित फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते, कारण पापणी लवते चेंडू मात्र तेवढ्या जलद गतीने ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतो. आणि जेव्हा तुम्ही तेव्हा स्ट्रॉंग होतील ज्यावेळेला अंडरआर्म क्रिकेट खेळता, तदनंतर तुमची नजर ही फुटबॉल प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला चेंडूचा टप्पा अचूक पद्धतीने होता. इथे सुद्धा व्हेरिएशनची गरज आहे. कला खूप महत्वपूर्ण अवगत करावी लागते तुम्हाला.
यावेळेला लेग ब्रेक चेंडू होता, चेंडू सिलिमिडॉनच्या क्षेत्रातून निघून जातोय. तत्पूर्वी 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न, फलंदाज या ठिकाणी सुखरूप सुरक्षित क्रीज मध्ये 3 धावा येत आहेत आणि तेहेरी धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. 14 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. चांगला स्टान्स आहे, बॅटिंग स्टान्स आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केला जातोय. 19 डिसेंबरचा एकंदरीत आपल्याला आज दिवस पाहायला मिळतो आणि 19 डिसेंबर 1974 मध्ये पंटर अर्थातच ऑस्ट्रेलियन जो पाहायला मिळाला, ज्याचा जन्मदिवस पाहायला मिळतो, अर्थातच रिकी पॉन्टिंग. नाईस डिलिव्हरी. चेंडूचा टप्पा अचूक पद्धतीने होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा स्विंग मिळाला आणि चेंडू निघून जातोय, पॅडला जाऊन अडवतोय बिंदी चेंडूमध्ये. यावेळेला आपण पाहू शकाल पुन्हा एकदा निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना फलंदाज बाद होतोय. तेजस यांचा बोट मात्र उंचावलं गेलंय. फलंदाज या ठिकाणी बाद होताना बॅक टू द डगआउट. धावसंख्या जाऊन पोहोचते 14. 14 धावा. ऍडव्हेंचर बॉय चंद्रपाडा द ग्रेट मराठा संस्थापक चषक 2020, संस्थापक ट्रॉफी 2020. शनिवारचा दिवस, 19 तारखेचा आजचा दिवस आणि खऱ्या अर्थानं मात्र जर आपण पाहिलं तर स्लेजिंग मध्ये ज्याचं नाव घेत आणि यशस्वी कर्णधार रिकी पॉन्टिंग याचा आज खऱ्या दिवस आपल्याला पाहायला मिळतो. 1974 मध्ये, 1995 मध्ये ज्याने मात्र पहिलं पाऊल टाकलं आणि चांगल्या प्रकारचं पुन्हा मागे वळून पाहिलं नाही असं कित्येक वेळा आपण पाहिलं. रिकी पॉन्टिंग एक चांगल्या प्रकारचा 36 धावांवर ऑल आउट झाला. संघ आपल्याला पाहायला मिळाला. भारतीय संघाची दयनीय पाहिली आणि 75 धावांचं टार्गेट समोर असताना ऑस्ट्रेलियन संघ खूप चांगल्या प्रकारचा आपण पाहिलं. स्टीव्ह स्मिथ आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर टीम पेनचं खूप कौतुक करावं तेवढं कमीच आहे. या आपण मैदानाच्या आतमध्ये वळणार आहोत. यावेळेला ऑन साईडला तेजसची तेवढीच मात्र तीक्ष्ण नजर होती. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू 2 ने मात्र पुढे सरसवली जाते हळुवारपणे. 16 धावा, 16 रन्स. चेंडू जर आपण पाहिले तर 5 चेंडूचा खेळ झालाय आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 16 धावा. ऑन साईडला पुन्हा एकदा फ्लिक केला जातोय. जबरदस्त टायमिंग आणि चेंडू मात्र या ठिकाणी सीमारेषा पलीकडे निघून जाईल. द ग्रेट मराठा चौकार, मॅग्निफिसंट शॉट. 4 धावा. या ऐकूया आपण डीजेला. यस डीजे. डीजे थोड्या वेळासाठी रेस्ट घेत आहेत. टेक्निकली थोडस प्रॉब्लेम आहे. द ग्रेट मराठा संस्थापक चषक 2020 चा हा शानदार सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसात अॅक्युरेट टाइम नुसार मात्र या ठिकाणी सर्व संघ उपस्थित झाले. तर सर्व संघांचं, खेळाडूंचं, समर्थकांचं, आम्ही आलेल्या पाहुण्यांचं, ग्रामस्थांचं आणि आमचे लाडके क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक हृदयापासून हार्दिक स्वागत करीत आहोत. कारण म्हटलं जातं अशक्य ते शक्य करून दाखवणारी जगाच्या पाठीवरील एकमेव गोष्ट कोणती असेल तर ते म्हणजे प्रेरणा. आणि प्रेरणा देण्यासाठी समर्थक येत असतात आणि त्या समर्थकांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. फ्लिक केला जातोय. चेंडू सिलिमेडॉनला निघून जात असताना धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. 18 धावा, 18 रन्स ऑन दी बोर्ड लागले जातात. चेंडूचा खेळ झालाय तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर. यावेळेला जर आपण पाहिलं सिलिमेडॉनला चांगलं क्षेत्ररक्षण स्वतः कर्णधार फंबलिंग होतोय. तत्पूर्वी 2 धावा या ठिकाणी इझिली डन केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 24 रन, 24 धावा. एक चौकार मात्र या ठिकाणी आपण एडिट केला नव्हता. वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत भर होते आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 25, 25 धावा. साईडला यावेळेला सुरेख पद्धतीने चेंडूला ड्राईव्ह केला जातोय. एकदा वर्जित केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल का? थोडंसं मात्र यावेळेला मिसफील्डचा फायदा मिळतोय. रनिंग बिटवीन द विकेट मध्ये मात्र माहीर आहेत दोन्ही फलंदाज. तत्पूर्वी मिसफील्डचा पुन्हा एकदा ओव्हरथ्रोच्या स्वरूपात 3 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. 4 धावा आणि चौकार या ठिकाणी तेजस दर्शवत आहेत. 4 धावा मात्र या धावून तुम्ही काढू शकता, लक्षात घ्यायचंय. मॅक्झिमम 4 धावा या पळून काढू शकता. ही गोष्ट प्रत्येक संघनायकाने आणि खेळाडूने ध्यानात घ्यायचे. धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 29, 29. अप्रतिम गुड डिलिव्हरी. चेंडू मात्र यावेळेला मिस होतोय. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी डॉटच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचते 29, 29 या धावसंख्येवर. संध्याकाळच्या 17:52 आपण पाहिलं की पहिला जो उद्घाटन समारंभ सोहळा मात्र पार पाडला गेला. 7:05 मात्र आपण पाहिलं असेल की पहिला टॉस त्या ठिकाणी केला आणि उद्घाटन समारंभ सोहळा पार पाडला गेला. यावेळेला एक धाव. सुरेख पद्धतीने मात्र 9 खेळाडू असतात. 9 खेळाडूंमध्ये जर आपण पाहिलं तर खूप मोठा गॅप आपल्याला पाहायला मिळतो आणि ओपन मैदान असल्या कारणाने तुम्हाला शॉर्ट सिलेक्शन इज मोस्ट इम्पॉर्टंट. ही खूप महत्वपूर्ण भूमिका. यावेळेला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न होता. लेग बायचा इशारा पंच मात्र तेजस या ठिकाणी दर्शवतायत. षटक क्रमांक 3 कंप्लीट झालेत आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचते 31, लॉस ऑफ 1 विकेट. एका साईडला राहुल आणि हितेश हे 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. यानंतर होणारा सामना साई स्पोर्ट्स वाकीपाडा वर्सेस प्रवीण 11 चंद्रपाडा. धावसंख्या 31, 31 धावा.
पारसनाथ परेरानगर फलंदाजी करतोय आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांच्या माहितीसाठी. फिफ्टी 31 धावा. 31 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. आमच्या कमेंट्री स्टुडिओमध्ये 2 गुणसंख्या लेखक आहेत, आकडे तज्ज्ञ म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. यावेळेला सुंदर चेंडू होता, चेंडू निघून जाईल फर्स्ट स्लिपला. तत्पूर्वी मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होते आणि धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते ती 31 धावा 31. पंच पण पहा किती दक्ष आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठा फटका मिस टायमिंग झालाय, चेंडू निघून जातो या ठिकाणी डीप मिड विकेटला. तत्पूर्वी 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. दुहेरी आणि धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. 1 शॉट ऍज अ शार्प ऍज अ नीडल, सुई सारखे तीक्ष्ण अशा नजरेत नेहात आहेत दोन्ही पंच. आणि धावसंख्या जर आपण पाहिलं तर धावसंख्या वाईटचा इशारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. ते एकंदरीत 33 रन 33 धावा. एकदा मात्र चेंडू जर आपण पाहिला तर चेंडू निघून जाईल. एक धाव की यस 1 रन्स. एक धाव आणि धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. 34 धावा 34 रन्स. ऑन साईडला बॅट अँड पॅडचा व्यवस्थित संपर्क होत असताना चांगला ग्राउंड स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. मिडॉनचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय, फेकी करतोय. तत्पूर्वी धावसंख्येत भर होते आणि धावसंख्या 2 ने पुढे सरसावली जाते. धावसंख्या 36 1 रन 35 रन 35 धावे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय, कॉन्फिडन्स आहे, आत्मविश्वास खूप महत्वपूर्ण भूमिका आहे. यावेळेला इंटू द गॅप मध्ये पुन्हा एकदा चेंडू निघून जाईल मिडॉनच्या क्षेत्रामध्ये. तत्पूर्वी थोडंसं फंबलिंग होतोय आणि होते. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. दुहेरी आणि धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. ते एकंदरीत 37 धावा. प्रथम फलंदाजी करताना पारसनाथ परेरानगर हा संघ आपण पाहू शकाल. यानंतर साई स्पोर्ट्स वाकीपाडा वर्सेस प्रवीण 11 चंद्रपाडा. फुलटा चेंडू होता, व्यवस्थित कन्वर्ट होऊ शकला नाही. चेंडू मात्र या ठिकाणी निघून जातोय. तत्पूर्वी धावांची गती मात्र स्थिरावली गेली. 4 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 37 धावा. 9च्या सरासरीने 9.25 ची सरासरी आतापर्यंत. राहुल 9 चेंडू 14 धावा, विशाल 8 चेंडू 11 धावांची खेळी केली, बाद झाला. हितेश गरद 7 चेंडू 10 धावा, साहिल मात्रे 9 धावा देऊन 1 गडी बाद केला. हेमंत 17 धावा महागडे षटक ठरलं गेलं. रोशन लोखंडे यांनी मात्र 11 धावा या ठिकाणी खर्च केल्या. अशा पद्धतीने आपण पाहिलं 2 षटक हेमंतने मात्र हाताळली. 8.50च्या अनालिसिस इकॉनॉमी रेटने आपल्याला पाहायला मिळाला. गुड बॉलिंग. हा चेंडू खूपच बाहेर होता, आउटसाइड द ऑफ स्टंप. पंच तेजस या ठिकाणी वत आहेत, वाईटचा इशारा करतात. धावसंख्येत भर होते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 38 या धावसंख्येवर. प्रकाश झुतात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. नाईटची ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहू शकाल. द ग्रेट मराठा संस्थापक शिक्षक 2020 ऑन साईडला चेंडू निघून येतोय. वडिश लोंगांचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर धावसंख्या मात्र या ठिकाणी पुढे सरसावले गेले. धावसंख्या जाऊन पोहोचते. चौकाराच्या साह्याने 4 धावा पळून काढल्या जात आहेत. तेवढीच गुड रनिंग बिटवीन द विकेट चित्याच्या चपळाईने मात्र पाहायला मिळतात. आखो का नजारा समजने वाला को इशारा काफी होता है. डोळ्यात डोळा नजरेला नजर देऊन मात्र या ठिकाणी 4 धावा पूर्ण करतायत. ऑफ साईडला इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळतोय. इनफिल्डच्या वरून चेंडूला मात्र या ठिकाणी फक्त दिशा दिली गेले आणि चेंडू निघून जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये. पंच या ठिकाणी कळवत आहेत. धावसंख्येत भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 43 रन 43 या धावसंख्येवर. द ग्रेट मराठा संस्थापक शिक्षक 2020चा हा टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. 42 रन लॉस ऑफ 1 विकेट. मोहनदादा पाटील यांच्या माध्यमातून ही स्पर्धा, त्यांची सुकन्या त्यांच्या माध्यमातून तिच्या वाढदिवसाच्या औचित्याचं साधून मात्र या ठिकाणी ही स्पर्धा दरवर्षीप्रमाणे यंदाही मात्र खूप मोठ्या प्रमाणात ही स्पर्धा मात्र पूर्ण पालघर जिल्ह्यात नाही, महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा मात्र 195 देशांमध्ये ही स्पर्धा पसरली जाते जेटीसीच्या माध्यमातून. धावसंख्या स्कोरबोर्डवर 44 चेंडू फेकून झालेत आतापर्यंत. जर आपण पाहिले 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 44 धावा. हलकेश हाताने खेळण्याचा प्रयत्न होता, कंट्रोल केला, बॅटची एज लागली होती. तेजस आम्हाला या ठिकाणी दर्शवतायत. तत्पूर्वी जर आपण पाहिली तर किती धावा येत आहेत ते पंच आम्हाला दर्शवतील आणि डिक्लेरेशन झोन या ठिकाणी दर्शवत असताना होते. धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. ती एकंदरीत 46 बॅटने आली होती. धावसंख्या जाऊन पोहोचते 45. एकदा मात्र या ठिकाणी एडिट 1 धाव केली जाते. धावसंख्येत भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 47 धावा. अप्रतिम गुड डिलिव्हरी. ब्युटीज ऑनली स्किन डीप. वैविध्यपूर्ण गोलंदाजी
अंडरआर्म मध्ये सुद्धा लागते हे मात्र या ठिकाणी दर्शवतायत गोलंदाज साई स्पोर्ट्स वाकीपाडा आणि प्रवीण 11 चंद्रपाडा. एंड ऑफ द ओव्हर. 5 षटकांचा योग्य रीतीने खेळ झाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 47. 47 धावा, 48 धावांचं लक्ष हे समोर असणार आहे. चला दोन्ही संघाचे कर्णधार या साई स्पोर्ट्स वाकीपाडा आणि प्रवीण 11 चंद्रपाडा. मॅच नंबर 3. भारत राऊत तुमच्या समवेत मात्र प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये असतील. आमचे सिनियर या ठिकाणी समालोचक आहेत, मास्टरचे किंग म्हणून ज्यांना ओळखलं जातं आणि ते तुमच्या समवेत असतील. मॅच समरी जर हाफ मॅच समरी जर आपण पाहिली तर राहुल 20 धावा, 12 चेंडूमध्ये हितेश गरत 10 चेंडूमध्ये 12 धावा, नाबाद विशाल 8 चेंडू 11 धावा. गोलंदाजीमध्ये साहिल म्हात्रेने 9 धावा देऊन एक गडी बाद केला. हेमंतने 2 स्पेल फेकले 17 धावा. रोशन लोखंडे याने 11 धावा. एक षटकामध्ये रोशन महाडिक मात्र एक षटक 10 धावा. स्लॉग ओव्हर मध्ये धावा आल्या आणि अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र संघाला 48 धावांचं लक्ष हे मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. टॉस करण्यासाठी मी विनोद यादव विनोदजी यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल व्हावा. मोहनदादा पाटील आमच्या उजव्या साईडला पाहायला मिळत आहेत. चांगल्या ट्रॉफीज जेव्हा जेव्हा मोहनदादा पाटील यांची स्पर्धा असते. या आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जाऊया जिथे भारत राऊत आमच्या समोर जोडले गेलेत. या आपण थेट जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स. प्रमोद इथे नाणेफेकीचा कॉल केला जातोय. द ग्रेट मर्डरचा कॉल येतोय तो म्हणजेच इथे नाणेफेक जिंकते ती म्हणजे साई स्पोर्ट्स वाकीपडा हा संघ नाणेफेकीचा कॉल जिंकतोय. 5 षटकांचा सामना आहे. रजनी स्पर्धेबद्दल आपण काय म्हणाल? या नाईटच्या स्पर्धेबद्दल आपण काय म्हणाल? स्पर्धा तर खूप हॅलो 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 हॅलो. धन्यवाद कुशलजी भोईर साहेब. ग्रामपंचायत सदस्य यांचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेला लाभलंय. त्यांचा मनपूर्वक हृदयापासून आम्ही आभार व्यक्त करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. हॅलो. तर नक्कीच इथे नाणेफेकीचा कॉल साई स्पोर्ट्स वाकीपडा संघ जिंकतोय. मी मगाशीच म्हटलं होतं की काय म्हणशील या रजनी स्पर्धेबद्दल? नाही, स्पर्धा तर खूप चांगलीच आहे. पहिल्यांदाच नाईट खेळतोय, म्हणजे खेळलोय पण दिवसाचं खेळलोय, नाईट पहिल्यांदाच खेळतोय. तर बघू काय होते पुढे. स्पर्धा तर खूप छान आहे. 5 षटकांचा सामना आहे. या येणाऱ्या 5 षटकांमध्ये आपला निर्णय काय असेल? निर्णय तर क्षेत्ररक्षणचा असेल, कारण की जितक्या कमीत कमी धावांमध्ये आम्ही थांबू शकतो तितक्या थांबू शकतो. 5 षटकांचा सामना. प्रथम आपण क्षेत्ररक्षण स्वीकारता आणि समोरच्या संघाला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रण करता. तर यापुढे ज्या ज्या वेळेस आपण अंडरआर्म क्रिकेट खेळलेला आहे त्या त्यावेळेस आपण आपला साई स्पोर्ट्स या संघासोबत कधी आमनासामना झाला होता का? मी तर नाही केला, पण माझ्या संघाने केलेला असेल. त्यावेळेस रिझल्ट काय लागला होता दोन्ही संघांच्या दरम्यान? एकदाच कामन येथे खेळलेलो तेव्हा त्यांनी आम्हाला हरवलेलं. तर प्रथम फलंदाजी करण्यासाठी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये आमंत्रित केलेला आहे. 5 षटकांचा सामना. किती धाव्या तुम्ही या मैदानाच्या आतमध्ये बनवाल? 60-70च्या आसपास करण्याचा प्रयत्न राहील. 60 ते 70 धावा ही मोठी धावसंख्या असेल. शेवटचा प्रश्न तुझ्यासाठी मित्र असेल, काय म्हणशील या रजनी स्पर्धेबद्दल? अंडरआर्म टुर्नामेंट तर आम्ही भरपूर खेळलो, पण असं आयोजन मी याच्या अगोदर कधीच बघितलं नव्हतं. अप्रतिम आयोजन आहे, त्यामुळे भावेश पुणेकर यांचं अभिनंदन करतो. धन्यवाद दोन्ही संघटनांचं. इथे आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालेला आहात आणि नक्कीच एक चांगलं क्रिकेट तुमच्या दोघांकडून या सर्व प्रेक्षकांना पाहायला मिळेल आणि ऑल दी बेस्ट. दोन्ही संघटनांना खूप खूप शुभेच्छा. पुढील सामन्यासाठी वळतोय आम्ही समालोचन कक्षामध्ये. माझ्यासोबत आहेत माझे साथी समालोचक प्रमोदजी शेडगे. थँक्यू व्हेरी मच भारतजी राऊत. खरोखरच असं आयोजन कोणीच नसेल पाहिलं. मोहनदादा पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम आणि खास करून जे मॅनेजमेंट केलेलं आहे ते भावेश पुणेकर अर्थातच ॲडव्हेंचर बॉयज चंद्रपाडा आणि त्यांच्या संपूर्ण टीमने. इट्स अ टेक टू मेक अ क्वारेल. एका हाताने कधीच टाळी वाजत नसते मित्रांनो खेळाडूंना. त्यासाठी मात्र प्रत्येकाचा सहभाग खूप महत्वपूर्ण भूमिका असते आणि ज्या ज्या वेळेला आपण पाहिलंय की जुचंद्र म्हटलं की एक सिस्टमॅटिक मॅनेजमेंट हे आपण सातत्याने आपण पाहिलेलं आहे प्रत्येक स्पर्धेमध्ये. बॅक टू बॅक
बॅक टू बॅक तीन जर लगातार षटकार येत आहेत, लगातार 3 षटकार येत आहेत, तर आदरणीय मोहनजी पाटील आणि अमित पाटील यांच्याकडून 1,000 रुपयाचं पारितोषिक असेल, कॅश प्राइज असेल. जेवढे षटकार लागतील, या 3 चेंडूवर 3 षटकार लगातार येत आहेत, तर तुम्हाला 1,000 रुपये हे मात्र तुम्हाला तुमच्या खिशामध्ये जातील. ते मोहनदादा पाटील आणि अमितजी पाटील यांच्या माध्यमातून हे स्पॉन्सर केलेलं आहे. आपण याच विभागातील आवाज ऐकणार आहोत. अक्षय साटम आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये जोडले गेलेत आणि ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. ते सुद्धा वेट करतायत की आम्हाला मायक्रोफोन कधी मिळेल. पुढच्या मॅच साठी मात्र ते नक्कीच या ठिकाणी उपलब्ध असतील. 6 धावा झालेत. 4 चेंडूचा एकंदरीत खेळ समाप्ती अखेर झाला आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 चेंडूचा एकंदरीत खेळ झाला आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 6. ऑन साइडला या ठिकाणी जर आपण पाहिलं तर चेंडू सिलिमिडॉनला निघून जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिट, यस इज गॉन. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन, डायरेक्ट हिट करतो हितेश गरत. अप्रतिम, मॅग्निफिसंट थ्रो. सुंदर मात्र या ठिकाणी फेकी पाहायला मिळाली आणि तेवढंच जेटीसीचं या ठिकाणी चांगल्या प्रकारचं आपण पाहतो रिप्ले पाहायला मिळाला आमच्या साईड स्क्रीनवर. ऑन स्क्रीनवर आपण पाहू शकाल. टार्गेट 48चं आहे आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं तर पहिलं षटक कंप्लीट झालंय आणि पहिल्या षटकामध्ये 6 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. द ग्रेट मराठा संस्थापक चषक 2020चा हा शानदार थरार क्रिकेटचा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. साई स्पोर्ट्स वाकीपाडा वर्सेस प्रवीण 11 चंद्रपाडा या 2 संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळणार आहे. चांगलं क्रिकेट, शेताची बांध जरी असली तरी सुद्धा सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कसं असावं हे मात्र जरूर दाखवलंय. ते ऍडव्हेंचर बॉईज चंद्रपाड्याच्या सर्व सदस्यांना खरोखरच मानाचा मुजरा असेल आणि खास श्रेय जाईल ते मोहनदादा पाटील. मात्र जरूर आपल्याला पाहायला मिळतं बौद्धिक शारीरिक गुणवत्तेची बेरीज म्हणजेच अर्थातच मोहनदादा पाटील. ऑफ साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला फक्त ड्राईव्ह केला जाते. चांगले क्षेत्ररक्षण, दुसऱ्या धावेसाठी कॉल होता, परंतु यस नो अँड वेट या 3 गोष्टींचा संगम म्हणजेच अर्थातच गुड रनिंग बिटवीन द विकेट. एक धाव येते. ऑन साईडला सुरेख पद्धतीने फ्लिकच्या माध्यमातून चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलंय. एक धाव अर्जित केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, मिसफील्डचा फायदा. सिलिमिडॉनच्या क्षेत्रामध्ये 38 सर्कलमध्ये अर्धवर्तुळाकारमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि तत्पूर्वी 2 धावा काही रोखूच शकणार नाहीयेत आणि दुहेरी धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 9 या धावसंख्येवर. 9 धावा या फलकावर पाहायला मिळतात. 10 धावा. थोडस या ठिकाणी कम्प्युटर सिस्टम थोडीशी डाऊन आहे. एक धाव अर्जित केली जाते. सर्व्हर थोडस डाऊन. धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 11 रन्स, 3 चेंडूंचा एकंदरीत खेळ झालाय. 48 धावांचं टार्गेट आव्हान लक्षात घेता या ठिकाणी धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. बारा धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. चेंडू फेकून झाले ते 3. अप्रतिम, गुड लेंथ लाईन, मिडल स्टंपला चेंडू मात्र यावेळेला भेटतोय. फलंदाज बाद. बॅट अँड पॅडचा भरपूर मोठा गॅप आपल्याला पाहायला मिळाला. अंडरम मध्ये तुमची तीक्ष्ण नजर, खूप महत्वपूर्ण भूमिका आपल्याला पाहायला मिळते. अंडरम पासून कित्येक खेळाडू आज अंडरमला विसरत नाहीयेत. कारण जसं म्हटलं जातं की वाईट दिवस आल्यावर खचून जाऊ नका आणि चांगले दिवस आल्यावर घमेंट करू नका. कारण या दोन्ही दिवस मात्र जाण्यासाठीच आलेले असतात आणि त्यासाठी मात्र अंडरम हे क्रिकेट कधीच विसरून चालणार नाहीये मित्रांनो. कारण अंडरम म्हटलं तर काही जण आपल्याला कधी कधी आपल्याला मस्करीमध्ये म्हणतात चख्या गेम वगैरे वगैरे असे काही जण म्हणतात, परंतु त्याच अंडरमने तुम्हाला प्लॅटफॉर्म तयार करून दिलाय आणि त्या अंडरमला विसरून चालणार नाहीये. हे मात्र मोहनदादा पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमने पूर्ण महाराष्ट्राला दाखवलंय असं म्हणायला हरकत नाहीये. टप्पा पडल्यानंतर चेंडूचा सुंदर होता यावेळेला ब्युटिफुल डिलिव्हरी. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 12, 2 गडी बाद झालेत. साहिल यावेळेला पाहायला मिळतोय. साहिल मात्रे आणि जयराज. सरळ बॅटने खेळला गेलाय हा झेल खूप महत्वपूर्ण, परंतु अटेम्प्ट केला नाही व्यवस्थित. 2 धावा येत आहेत. तिसऱ्या धावेसाठी निघाला होता परंतु 2च धावेवर या ठिकाणी सॅटिस्फाईड व्हावा लागेल. कॅचेस विन द मॅचेस. खूप महत्वपूर्ण 2 षटकांचा खेळ झालाय. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचते 14 धावा. 14 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. विजयासाठी जर आपण पाहिलं तर येणारे तुमच्याकडे चेंडू आहेत 18 आणि 18 चेंडूमध्ये 34 धावा हे सामन्याचं समीकरण असेल. झेल सोडण्याचा परिणाम येणाऱ्या वेळेमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहे
18 चेंडू आणि 34 धावा. 18 चेंडू 34 धावा हे सामन्याचं समीकरण. कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष केल्यानंतर जी बहुमूल्य संपत्ती विकसित होते ना, ज्याचं नाव आहे आत्मबल, आणि ते आत्मबल आता मात्र या ठिकाणी दाखवावं लागेल. 18 चेंडू 34 धावा हे सामन्याचं समीकरण. यावेळेला ऑन साइडला पुन्हा एकदा खेळला गेला, इंटू द गॅप मध्ये चेंडू निघून जाईल जलद गतीने. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. ऍथलेटिक या ठिकाणी जरूर दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. गुड फिल्डिंग. धावसंख्या 4 ने पुढे सरसावली जात आहे, कारण अंडरम मध्ये हीच गोष्ट खूप महत्वपूर्ण असते. त्या गोष्टी, कारण 9 खेळाडू असतात आणि 2 जागा मात्र आपल्याला त्याचा मोठा गॅपचा फायदा मिळतो. ते आपण पाहिलं असेल. तर आता मात्र इथे वायडिश लॉंग ऑन थोडासा आतमध्ये होता. वायडिश लॉंग ऑफ जर आपण पाहिला तर थोडासा बाहेर असल्या कारणाने मात्र फायदा मिळाला. यावेळेला चेंडू निघून जाईल. तेवढंच चांगलं उत्कृष्टरित्या क्षेत्ररक्षण. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. 18 धावांवर 2 गडी बाद, तिसरा गडी बाद होतोय आणि धावसंख्या स्थिरावली गेले. धावसंख्या आतापर्यंत 18. 30 धावांचं लक्ष असेल. येणारे चेंडू आहे 16 आणि 16 चेंडूमध्ये 30 धावा हे सामन्याचं समीकरण असेल अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र या संघाला. ऍडव्हेंचर बॉयज आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. द ग्रेट मराठा, ऑलवेज द ग्रेट, मोहनदादा पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम. ब्रँडेड स्पोर्टचे प्रोप्रायटर यावेळेला पाहायला मिळत आहेत. आमच्या मुख्य मंचावर आहेत मिस्टर कैवल्य पाटील. ब्रँड झळकतोय पूर्णपणे. नितीन पाटील त्यांच्या समवेत या ठिकाणी उपस्थित झालेत. हलक्याशा हाताने फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम केलं गेलंय. एक धाव अर्जित केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि फेकी येईपर्यंत मात्र या ठिकाणी तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता, परंतु रोशन मात्र एका साईडला पाहायला मिळतात आणि साहिल मात्रे, रोशन महाडिक या ठिकाणी पाहायला मिळतात. अप्रतिम गुड डिलिव्हरी, ऑफ स्पिन, लेग स्पिन. कित्येक असे गोलंदाज आहेत. अंडरआर्म बॉक्सचे चाहते सुद्धा असतील आणि फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या स्कोरबोर्डवर पहा, ऍक्शन पहा. जे अंडरआर्मची बॉक्सची ऍक्शन असते त्याच पद्धतीने फक्त चेंज ऑफ पेस, फक्त चेंडूला एवढा सरळ सोडला गेलाय. इनसाइड एज लागली, बॅटची एज घेऊन चेंडू मात्र यष्ट्यांचा वेध घेत प्लेड ऑन, फलंदाज बाद. जे श्रोते जोडले गेले जीटीसीच्या माध्यमातून युट्यूबवर, त्यांचं पुन्हा एकदा आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. टेनिस क्रिकेटच्या क्रीडा नगरीमध्ये खास करून चंद्रपाड्याचे ग्रामस्थ आणि त्यांचे सर्व संपूर्ण टीम, ऍडव्हेंचर बॉयजची, द ग्रेट मराठा परिवारातील सर्व सदस्य. मानाचा मुजरा टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू मात्र या ठिकाणी सरळ निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. यावेळेला चेंडू जर आपण पाहिला तर चेंडू निघून जाईल. एकदा वर्जित केली जाते. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. 2 धावा येत आहेत आणि दुहेरी धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 22 धावा, 22 रन. येणारे चेंडू आहे तुमच्याकडे 12 आणि 12 चेंडू मध्ये विजयासाठी 26 धावा. 12 चेंडू 26 धावा हे सामन्याचं समीकरण असेल. 12 चेंडू 26 धावा. छान पद्धतीने सिस्टमॅटिक मॅनेजमेंट आमचे लाडके क्रिकेट रसिक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मनपूर्वक हृदयापासून हार्दिक स्वागत करीत आहोत. जिथे जागा मिळेल तिथे जागा पक्के करून या मॅचचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेत त्या सर्वांचं पुन्हा एकदा हृदयापासून हार्दिक हार्दिक स्वागत. कारण अंडरआर्म बॉक्स एखाद्या वेळेला आपण छोट्याशा विभागामध्ये भरू शकतो, परंतु अशा ओपन क्रिकेट स्पर्धा भरवणं आणि एवढ्या प्रकाश झोतामध्ये तेवढं चांगलं प्रकाश देणं ही खूप कौतुकास्पद गोष्ट आहे. या वेळेला जर आपण पाहिलं तर चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न होता. तत्पूर्वी 2 धावा निश्चित स्वरूपात पाहायला मिळत आहेत. दुहेरीवर समाधान व्यक्त करावं लागतं आणि दुहेरी धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी 24 रन 24 धावा. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. येणारी चेंडू आहे तुमच्याकडे 10 आणि 10 चेंडूमध्ये विजयासाठी अजून सुद्धा अर्धा पल्ला पार करायचा आहे धावसंख्येचा. तत्पूर्वी 2 धावा निश्चित स्वरूपात पाहायला मिळतात. तेवढीच गुड रनिंग बिटवीन द विकेट, बॅकअप चांगला मिळाला. 2 धावा येत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते 26 रन 26 धावा 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. 9 चेंडू आणि विजयासाठी 22 धावा. यावेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र खूपच बाहेर निघून जातोय आउटसाइड द ऑफ स्टंप. एक धाव अर्जित केली जाते आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 27. चेंडूला मात्र या ठिकाणी सुंदररित्या खेळला गेलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लागला. चेंडू मात्र जलद गतीने निघून जातो ऍज अ बुलेट प्रमाणे. 4 धावा येत आहेत. मॅग्निफिसंट शॉट, द ग्रेट मराठा चौकार, 4 धावा.
आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 31, 31 धावा. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 4 आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 31 धावा. विजयासाठी 17 धावांचं लक्ष असेल. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 8 आणि 8 चेंडूमध्ये अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र या संघाला विजयासाठी 17 धावा. धावा होऊ शकतील, मी करेन. आत्मविश्वास खूप महत्वपूर्ण भूमिका असेल, कारण तुमच्यात आत्मविश्वास असेल तर तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात जा, तुम्हाला भय नाहीये, असं हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी वक्तव्य केलं होतं. आणि ते खरोखरच वक्तव्य आज सुद्धा प्रत्येकाला आठवेल अशा पद्धतीने भाष्य केलं होतं. तत्पूर्वी 2 धावा येतात आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 33 रन, 33 धावा. विजयासाठी चेंडू आहे तुमच्याकडे आता मात्र 7 आणि 7 चेंडूमध्ये 15 धावा अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघाला. ऑफ साईडला सुरेख पद्धतीने इंटू द गॅप मध्ये खेळला गेला. मिड ऑफ वरून चेंडू मात्र मिड ऑफ मध्ये निघून येतोय. वाडिश लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. तत्पूर्वी मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल किती धावा येऊ शकतील याकडे लक्ष असेल. द फिंगर इज गॉन अप अंपायर नाव मिस्टर हितेंद्र भोईर. अर्थातच पाती एका साईडला पाहायला मिळतात तर तेजस यांचं बोट उंचावलं गेलं. फलंदाज बाद होतोय. धावसंख्या जर आपण पाहिली तर कामेश पाटील, विजय कांबळे आम्हाला दर्शवत आहेत की 36 धावा. विजयासाठी 6 चेंडू आणि 12 धावा. लक्षात असू द्या, 6 चेंडू 12 धावा. 6 चेंडू 12 धावा हे सामन्याचं समीकरण असेल. खूप छान पद्धतीने ही स्पर्धा, सिस्टमॅटिक मॅनेजमेंट रिप्लेच्या माध्यमातून स्पष्टपणे दिसतं. पंचांची भूमिका खूप छान पद्धतीने पाहायला मिळते. हितेंद्र भोईर पाती या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाली 6-12. तेजस आम्हाला या ठिकाणी इशारा करताय 6 चेंडू आणि 12 धावा. धावसंख्या झालेली आहे 36. 48चं टार्गेट आहे. विकेटचा जर विचार केला तर विकेट या ठिकाणी आतापर्यंत बळी गेलेत ते जवळजवळ 5 गडी बाद. धावसंख्या 36. 6-12चं समीकरण. सहा चेंडू 12 धावा. ऍडव्हेंचर बॉय चंद्रपाडा द ग्रेट मराठा संस्थापक आयोजित जो चषक आपल्याला पाहायला मिळतोय, संस्थापक चषक आहे, हे टायटल दिले गेले या स्पर्धेला. 2020 संस्थापक आदरणीय सन्माननीय मोहनदादा रवींद्र पाटील, अर्थातच तुम्हा सर्वांचे लाडके भाई, यावेळेला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. मिस टायमिंग होता, चेंडू निघून जातो, बॅकवर्ड स्क्वेअर लागला. तेवढंच मात्र या ठिकाणी थोडंसं क्षेत्ररक्षण खराब ढिसाळ पाहायला मिळालं. तत्पूर्वी मात्र 4 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 4 धावा येत असताना संघ जाऊन पोचतोय फलकावर 40 या धावसंख्येवर. 5 चेंडू आणि 8 धावा. या ठिकाणी थकवा जरूर जाणवेल. संध्याकाळचं सत्र, थंड गुलाबी हवा वाहताना रोशन महाडिक आतापर्यंत काय कमालीची फलंदाजी करतोय. नेत्रदीपक कामगिरी. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करावी ही नम्र विनंती असेल सदस्यांना. 40 धावा फलकावर, 5 गडी बाद झाले. थोडासा यावेळेला पाणी प्राशन करायचं आहे मला वाटतं रोशन याला, तर प्लीज आपण मैदानाच्या आतमध्ये सदस्याने मात्र पाण्याची व्यवस्था करा. पाण्यावरून आठवलं की संज्ञा ही मात्र वॉटर या संज्ञेची मात्र जो शब्द निवडला गेला, ज्याचं ग्रेट नाव घेतलं जातं जनरल नॉलेजच्या बुक मध्ये, ओडा गावा हा इटालियन व्यक्ती होता आणि इटालियन संशोधकाने वॉटर या शब्दाची मात्र संज्ञा निवडली आणि तेव्हापासून तर आजतागायत वॉटर हा शब्द आपल्याला पाहायला मिळतो. इटालियन संशोधक म्हणून ओळखला गेला ओडा गावा. तेच पाणी मात्र मैदानाच्या आतमध्ये जातोय. 5 चेंडू आणि 8 धावा. सामना मात्र बॅलन्सिंग आहे. जिद्द व प्रेरणा अशा या 2 गोष्टी आहेत मित्रांनो, की त्या जर मनात घेतल्या तर तुम्हाला पळायला लावतात. चालणाऱ्यांना मात्र पळायला लावतात, पळणाऱ्यांना मात्र त्या धावायला लावतात, धावणाऱ्यांना मात्र त्या ध्येय गाठायला लावतात. या गोष्टी खूप महत्वपूर्ण आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून जिद्द व प्रेरणा ह्या अंगी असणं खूप गरजेची गोष्ट आहे. आणि क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं तर तुम्हाला कॅल्क्युलेशन क्रिकेट इज मोस्ट इम्पॉर्टंट. 5 चेंडूमध्ये 8 धावांची गरज असताना पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये केली. तदनंतर रोशन महाडिक थोडंसं या वेळेला ग्लुकोज जरूर त्याला मिळतं असं म्हणायला हरकत नाहीये. आणि 2 धावा येत आहेत. 2 धावा येत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 42 धावा. चेंडू आहे 4 आणि 4 चेंडूमध्ये 6 धावा. चेसिंग कंपल्सरी असल्या कारणानं 6 धावा तुम्हाला कराव्याच लागतील दुसऱ्या राऊंड मध्ये जायचं असेल तर. अप्रतिम. या वेळेला जर आपण पाहिला तर टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र या ठिकाणी निघून जातोय. पॅडला जाऊन चेंडू आदळण्याऐवजी निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना धावांची गती 42. 3 चेंडू 6 धावा. 3 balls remaining and 6 runs required to win. रोशन महाडिकचं मी कौतुक करेन. जगातील सर्वात चांगलं टॉनिक कोणतं आहे मित्रांनो, तर जबाबदारी.
आणि ते जबाबदारी मात्र जाणतोय, परंतु या ठिकाणी कोणती धाव येईल याकडे पंचांचं लक्ष आहे. बॅटची एज होती, जीवाची आकांत आटापिटा या ठिकाणी जरूर केली जाते. जीवाची पर्वा न करताना मात्र या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. दुहेरी आणि धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. ते एकंदरीत 44 धावा, 2 चेंडू आणि 4 धावा. मित्रांनो, हा सामना जर आवडला असेल तर जोरदार टाळ्या उद्या. दोन्ही संघांसाठी आपण हार्दिक शुभेच्छा देऊया. 2 चेंडू आणि 4 धावा. व्हॉट अ मॅच. पारसनाथ परेरा नगर वर्सेस अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र. आता मात्र या ठिकाणी जरूर कुठेतरी खाणाखोणा होत आहेत. दोन्ही ड्रेसिंग रूम मध्ये मात्र थोडीशी हलचल जरूर पाहायला मिळते. पारसनाथ परेरा नगर क्षेत्ररक्षण करताना आपण पाहू शकाल तर अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांच्या माहितीसाठी, युट्यूबला जे जोडले गेले त्यांच्या माहितीसाठी, 2 चेंडू आणि 4 धावा. 2 balls remaining and 4 runs required to win. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येतोय. यावेळेला गोलंदाजाचं कौतुक करेन. सुपर बॉलिंग. हितेश घरत अनुभवाचा परिपूर्ण फायदा उचलत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. हितेश घरत आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल. सुपर बॉलिंग. मंडप डेकोरेटरचे प्रोप्रायटर सुद्धा आहेत. काळ्या या नावाने जास्तीत जास्त फेम मिळालंय आणि आज क्रिकेटवरचं प्रेम. परंतु या वेळेला आपण पाहतो चेंडू मात्र या ठिकाणी निघून जाईल. तेवढं चांगलं उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण. 4 धावा येतील का? भाग मिल का भाग. भागने की जरूरत. आणि या वेळेला मात्र 4 धावा पूर्ण केल्या जात आहेत. पाणी फिरलं ते मात्र या ठिकाणी गोलंदाजीवर रोशन महाडिक. परंतु जीवाची आकांता आटापिटा आणि चौकार सुंदररित्या मात्र या ठिकाणी रोखला गेला होता. ओरम क्रिकेट असतं तर जरूर या मात्र क्षेत्ररक्षणाचा खूप गवगवा झाला असता. परंतु अंडरम क्रिकेट आहे. फॉर्मॅट वेगळा आहे, काळ वेगळा आहे, वेळ वेगळी आहे, खेळ वेगळा. म्हणूनच या ठिकाणी मात्र फलंदाजाला श्रेय जाईल. रोशन महाडिक शेक हँड करायचंय. हितेश घरत त्यांना विनंती करेन की आपण शेक हँड करा प्लीज. आपले जे खेळाडू आहेत त्यांना आतमध्ये आणा. आपण हात मिळवणी करा आणि त्यानंतर या स्पर्धेपासून रजा घ्या. जर शेक हँड नाही केलं तर तुम्हाला एंट्री मिळणार नाही या स्पर्धेमध्ये. कधीच 1 वर्षाची वाट पाहावी लागणार नाही. त्यासाठी भरपूर आपण कित्येक